नमस्कार. मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. लाडकी बहीण योजना 6व्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. सर्व महिलांसाठी खुशखबर. सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याची तारीख फिक्स केलेली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबाबत अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे आणि त्यांनी डेट सांगितलेली आहे, तारीख फिक्स केलेली आहे 6व्या हप्त्याची. भरपूर दिवस झालं सर्व महिला, सर्व लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत होत्या. त्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले, आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा, ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, त्यानंतर त्यांनी काय म्हटलं की हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता, या ठिकाणी बघा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता आम्ही टाकतो आहोत. तर या ठिकाणी बघा, त्यांनी ही गोष्ट क्लिअर केलेली आहे की डिसेंबरचा हप्ता आता लगेच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तसेच त्यांनी काय म्हटलेलं आहे, आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा, ते म्हणाले, जी जी आश्वासने आम्ही दिलेली आहेत, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. मग ती लाडकी बहीण योजना असू द्या, मुलींच्या शिक्षणाबाबतच्या योजना असू द्या, शेतकऱ्यांसाठीच्या योजना असू द्या, सर्व योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि जी जी आश्वासने दिली आहेत ती सर्व आश्वासने पूर्ण करणार आहोत, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणालेले आहेत की या योजनेमध्ये कुठलेही नवीन निकष नाहीत, म्हणजे अगोदर जे निकष होते तेच निकष असणार आहेत. तसेच या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही घोषणा केलेली आहे, कोणत्याही प्रकारची अर्जांची छाननी होणार नाहीये, कुठलेही नवीन नियम नाहीत किंवा कुठलेही नवीन निकष नाहीत, याबाबत स्वतः त्यांनी घोषणा अधिवेशनामध्ये केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये काय म्हटलेले आहे, तर आपण त्याविषयी अपडेट जाणून घेणार आहोत. तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये बोलताना ते लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यांनी काय माहिती दिलेली आहे, आता ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यांनी सांगितले, आम्ही जे आश्वासने दिले आहेत ते आम्ही पूर्ण करणार आणि लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार. म्हणजे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही महायुतीच्या सरकारमध्ये 5 वर्ष कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की लाडकी बहीण ही जी योजना आहे, ही योजना परमनंट योजना असणार आहे, अशी सर्वात मोठी खुशखबर त्यांनी दिलेली आहे. तर या ठिकाणी बघा, ही योजना सुरूच राहणार आहे, ही गोष्ट त्यांनी स्पष्ट केलेली आहे. कारण की पाठीमागे भरपूर चर्चा किंवा न्यूज व्हायरल होत होत्या की योजना बंद वगैरे होईल, अशा प्रकारच्या सतत बातम्या व्हायरल होत होत्या. परंतु या ठिकाणी बघा, मुख्यमंत्र्यांनी स्वतः याबाबत खुलासा केलेला आहे व स्पष्ट केलेला आहे की ही योजना सुरूच राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ते पुढे बोलताना काय म्हणाले, आपण त्याविषयी आता अपडेट जाणून घेणार आहोत. दरम्यान पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की या योजनेच्या कोणत्याही निकषात अद्याप बदल करण्यात आलेले नाहीत. म्हणजे अर्ज बदलणार अशा प्रकारचा कोणताही शासन निर्णय झालेला नाही, ही गोष्ट त्यांनी स्पष्ट केली. त्यानंतर ते काय म्हटलेले आहेत त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तसेच त्यांनी सांगितले की आम्ही एकही योजना बंद पडू देणार नाही. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा केले जातील, असे त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. तर आता बघा, तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचे पैसे येणार आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अखेर आता लाडक्या बहिणींची डिसेंबर महिन्याची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आहेत, तर बघा, आमची एकही योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाही. आपण ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देत आहोत, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. या ठिकाणी बघा, पाठीमागच्या वेळी जवळपास या ठिकाणी जो आकडा होता, म्हणजे जे 5 हप्ते जमा झाले सरकारच्या माध्यमातून, त्यामध्ये बघा जवळपास 2 कोटी, या ठिकाणी बघा 2,34,00,000 महिलांना सरकारने लाभ दिलेला होता. आता सध्या बघा, ही योजनेसाठी तुम्हाला नवीन अर्ज करायचा असेल तर आता सध्या बघा अर्ज करता येणार नाहीये, परंतु लवकरच हे सुरू होणार आहे. म्हणजे नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली तर तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून माहिती दिली जाईल, आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळणारच आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, 2100 रुपये देण्याचा निर्णय आता कधी होणार त्या संदर्भात सुद्धा अपडेट सांगतो. तसेच तुम्हाला एक्झॅक्टली किती तारखेला डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे ते सुद्धा सांगणार आहे. तर बघा, महायुती सरकारकडून राज्यातील महिलांना विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आश्वासन देण्यात आले होते की राज्यामध्ये पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास आम्ही या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेत वाढ करून 2100 महिना देऊ आणि या महिलांच्या आशीर्वादाने राज्यात महायुती सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झाले आहे. तर आता या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला 2100 रुपये कधीपासून मिळतील. तर बघा, परंतु आतापर्यंत या योजनेचा डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला नाही. त्यामुळे महिलांमध्ये अनेक संभ्रम निर्माण होत आहे की योजना पुढे सुरू राहणार की नाही.
या संदर्भात माहिती मिळाली असता नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. काल बघा सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 19 डिसेंबर 2024 रोजी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सभागृहामध्ये बोलताना ते लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलं, आम्ही जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करणार. आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक्झॅक्टली डेट सांगणार आहे की तुम्हाला पैसे कधी येणार आहेत. तर या ठिकाणी बघा सर्वात महत्वाची माहिती, आम्ही एकही योजना बंद पडू देणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच ते म्हणाले, अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा केले जातील. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की या योजनेच्या कोणत्या निकषात अद्याप बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे महिलांचे अर्ज मंजूर आहे तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार. म्हणजे बघा पाठीमागच्या वेळेस 2,34,00,000 महिलांना लाभ मिळालेला होता. आता असा अंदाज आहे जवळपास 2.75 लाख म्हणजे 2.25 कोटी महिलांना यावेळेस लाभ मिळण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता तुम्हाला महत्वाची अपडेट. त्याचप्रमाणे बघा सूत्रांच्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजे बघा आता तुम्हाला माहित आहे जानेवारी महिना सुरू झालेला आहे. आता या ठिकाणी बघा मकर संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे. म्हणजे महिलांचा साठीचा हा सण असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर किंवा त्या सणाच्या अगोदर सुद्धा महिलांना पैसे येणार आहेत, कारण की जेणेकरून त्यांचा संक्रांतीचा जो सण आहे तो जोरामध्ये साजरा व्हावा या उद्देशाने महायुती सरकार तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा पाठवणार आहे. म्हणजे संक्रांतचा बोनस सुद्धा महिलांना मिळणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा आता लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेची तारीख फिक्स झालेली आहे 6व्या हप्त्याची. आता तुम्हाला हे 6व्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार हे मी तुम्हाला डेटच सांगणार आहे. अतिशय महत्वपूर्ण आता अपडेट वरती आपण येतोय. तर या तारखेला मिळणार लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे. तर ती तारीख काय आहे आपण ते जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केले नसेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपण 100K सबस्क्रायबरच्या खूप क्लोज आलेला आहोत, म्हणजे जवळ आलेला आहोत. आपल्याला लवकरात लवकर 100K सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे जेवढे पण लोक हा व्हिडिओ पाहत आहेत सर्वांना एक विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व जनतेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, जेणेकरून आपले टार्गेट लवकर अचीव होईल. तर आता तुम्हाला खुशखबर, लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याची तारीख फिक्स. आता मी तुम्हाला डेटच सांगतो की कोणत्या तारखेला तुम्हाला 6वा हप्ता मिळणार. तारीख फिक्स लाडकी बहीण योजना स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली अपडेट. या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेची 6व्या हप्त्याची तारीख फिक्स. 6वा हप्ता तारीख फिक्स. या ठिकाणी बघा अधिवेशन संपलं की डिसेंबरचा हप्ता वाटप होणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला बघा पैसे 22 तारखेनंतर बघा 22 तारखेनंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवात होईल. कुठलेही नवीन निकष नाहीत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आपण ही अपडेट सर्वात अगोदर देत आहोत. सर्व महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता, थकीत हप्ते सर्व पैसे 22 तारखेनंतर बघा 22 डिसेंबर नंतर जमा होतील, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तुम्हाला जर कालावधी सांगायचं झालं तर 23 डिसेंबर ते या ठिकाणी बघा 26 डिसेंबर हा जो 4 दिवसांचा कालावधी आहे, या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचे पैसे जमा होतील. थँक्स फॉर वॉचिंग. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.